या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। यशोधरा हॉस्पिटल येथे अनेक रुग्णांची तक्रार रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांच्याकडे करण्यात आली। कोल्हापूर येथील समाधान शिंदे या रुग्णाचे नातेवाईक 4 दिवसांखाली ऍडमिट करण्यात आले होते। हॉस्पिटलचे बिल, सर्जरीचे बिल 2.5 लाख भरून घेतले, अजून 1.5 लाख रुपये बिल भरा असा तगादा लावत आहेत आणि मेडिकल बिल 1.5 लाख। शासनाचा GR निघूनही GR ला केराची टोपली दाखवत रुग्णांकडून भरमसाठ लूट चालू आहे। डॉक्टर, स्टाफ, मेडिकल कर्मचारी हे रुग्णांना सांगतात की हॉस्पिटलच्या मेडिकल मधूनच औषधे घ्यायची, बाहेरच्या मेडिकल मधून किंवा हॉस्पिटल मधील मेडिकल बिलामध्ये व औषधामध्ये भरमसाठ फरक जाणवतो। ही लूट रुग्णांना घरदार विकून, गुरेढोरे विकून बिले भरण्याची पाळी आली आहे। शासनाने याकडे लक्ष देऊन चौकशी करून कार्यवाही करावी अशी रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी मागणी केली आहे। यावेळी रुग्णांसोबत सामाजिक कार्यकर्ते प्रतीक कदम व नातेवाईक उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले जनावर संचालक रुपेश भोसले। आता या ठिकाणी एक पेशंट फोन केल्यानंतर मी इथं परत आलेला आहे। अनेक पेशंट मला या ठिकाणी रोज फोन करत असतात आणि तक्रार करत असतात। आता मी ह्या पेशंटला, आपला हा पेशंट कोल्हापूर जिल्ह्यातील आहे आणि ह्या पेशंटचं नाव आहे शिंदे, समर्थ शिंदे। हा पेशंट, समाधान शिंदे हा पेशंट या ठिकाणी ॲडमिट आहे। गेल्या 8 दिवसापासून हा पेशंट इथं ॲडमिट आहे। तर 8 दिवसाखाली त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही पेशंट सिव्हिलला घेऊन या, शिफ्ट करा, तरीही ते या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत। आता ह्या ठिकाणी शासनाचा आदेश या ठिकाणी 22 तारखेलाच निघालेला आहे गेल्या महिन्यात। त्या शासनाचा आदेश या ठिकाणी मेडिकल पाळत नाही। आदेश शासनाचा काय आहे की आपण मेडिकलमध्ये न घेता बाहेरच्या मेडिकलमध्ये औषध आणू शकता, हा शासनाचा GR। दुसरा GRमध्ये दुसरा शासनाचा आदेश दुसरा की ठळक अक्षरामध्ये आपण बोर्ड लावायचं, बाहेर मेडिकलच्या बाहेर लावायचं आहे। पण असं या ठिकाणी मला आता या ठिकाणी आल्यानंतर निर्देश आलं की असं कुठंही नियम या ठिकाणी शासनाचं पाळलं जात नाही। त्याच्यानंतर या पेशंटची तक्रार आल्यानंतर मी या ठिकाणी काही बिलं, आजपर्यंत या पेशंटने 2.5 लाख रुपये बिल या ठिकाणी भरलेलं आहे छोट्याशा सर्जरीसाठी, बरोबर ना। छोट्याशा सर्जरीसाठी 2.5 लाख बिल भरलेलं आहे। आत्ता आणखीन 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये बिल भरा म्हणून मागत तक्रार लावलेला आहे। मेडिकलवाल्याचं बिल झालं आहे 8 दिवसामध्ये 1.5 लाख रुपये। मेडिकल मी बाहेर, आणि आता हॉस्पिटलचं मेडिकल, या दोन्ही मेडिकलमध्ये मी बिलं बघितलेले आहेत। तर मेडिकलमध्ये बाहेर 2,000चं औषध आहे आणि इथे 5-7 औषध 5,000ला आहे। इतकं डिफरन्स या ठिकाणी दाखवतं आहे। म्हणजे ह्या ठिकाणी सरळ एका गरिबाच्या पेशंटची लूट कशा पद्धतीने केली जाते हे सरळ स्पष्ट दिसतं आहे। बघा, आता हे बिल आहे बाहेरचं 2200 रुपयेचं आणि आपलं हे मेडिकलचं बिल, इथलं बिल आहे 5,000 रुपयेचं। म्हणजे तफावत बघा किती रुपयाचं तफावत आहे, साधारणतः 3,000चं बिलाचं तफावत आहे। मग अशा आतापर्यंत 1.5 लाखाचं औषध घेतलेलं आहे, मग ह्याच्या 1.5 लाख औषधामध्ये किती तफावत दाखवत असेल? ते डबल बिल या ठिकाणी घेत असताना या पेशंटच्या नातेवाईकांना घेण्याचं काम सरळ चालवलं आहे। मी उद्याच अण्णा प्रशासनाला लेखी तक्रार देणार आहे। त्याच्यानंतर मुंडे साहेबांना देखील पुण्यात जाऊन तक्रार अर्ज देणार आहे। निश्चितपणे मला ह्या ठिकाणी रुग्णांना व रुग्णाच्या नातेवाईकांना न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे। अशी लूट थांबली पाहिजे। असा हॉस्पिटलमध्ये, सर्व हॉस्पिटलमध्ये अशी लूट चालू आहे। तातडीनं याच्यावर आयुक्तांनी लक्ष घालून कारवाई करायची मागणी मी या माध्यमातून करत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।